राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार। ज्येष्ठ नागरिकांना सरकार तीर्थदर्शन घडवणार। प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीमध्ये ही घोषणा केली। शिंदेंची घोषणा सरकारची आणखी एक गेम चेंजर योजना असणार आहे। राज्यात मुख्यमंत्री एक आणखीन एक योजना घेऊन येत आहेत। तीर्थदर्शन योजना सुरू करणार आहे। ज्येष्ठ नागरिकांना सरकार तीर्थदर्शन घडवणार। ज्या पद्धतीनं हज यात्रेकरूंसाठी एक सुविधा केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी केली जाते, तशाच पद्धतीनं आपल्या हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, ईसाई हे जे राज्यातले रहिवासी आहेत आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत 60 वर्षाच्या वर त्यांचं जे वय आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा चालू करावी। आणि मला अभिमान वाटतो की राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी ती माझी जी योजना होती ती अंमलात आणण्यासाठी आज त्याची घोषणा केली आणि ताबडतोब ह्या वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी होणार आहे। ह्या राज्यामध्ये 60 वर्षाच्या जास्त वय ज्या ज्येष्ठ नागरिकांचं आहे त्यांना जर तीर्थयात्रा करायची असेल तर त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल। सगळ्यांची इच्छा नसते की इच्छा असते पण जाऊ शकत नाही, आणि मग असे जे लोक आहेत ज्यांची ऐपत आहे ते तर आपलं देवदर्शन करतातच, त्यांची मुलं परिवार यांच्या सोबत करतात, पण काही लोक आहेत त्यांची इच्छा असून देखील त्यांना करता येत नाही। पण अशा ज्येष्ठांना आता ही जी आहे, कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करू आणि त्याचाही आशीर्वाद सरकारला मिळेल। तुम्हाला थोडा मिळेल, आम्हाला जास्त मिळेल। या सरकारलाच तीर्थवर जायची वेळ आलेली आहे आणि हे सरकार गडबडलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराजयानंतर या सरकारची मानसिकताच ढासळलेली आहे। पण पाहिलं तर हे सगळं ज्या घोषणा त्याचं पालन फक्त शून्य आहे, आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता यांचं सगळ्या मानसिकतेला ओळखून आहे। आणि पण हे सरकार आता खोटं बोलून आपलं कसं नेरेटिव्ह निर्माण करता येते त्याच्यावर यांचा प्रयत्न सुरू आहे। लक्षवेधीवर मुख्यमंत्र्याला घोषणा करावं लागतं, याचाच अर्थ हे कुरघोडीचं राजकारण आपसातल्या कुठेतरी यांच्यामध्ये आता प्रचंड अशी मतभेद आणि दरी वाढते आहे लोकसभेनंतर, आणि पराजय सगळ्यांच्या नजरेपुढे दिसत असल्यामुळे हे अपयशाची जबाबदारी कोणाची यावरून खापर फोडण्याचं कामही जोरात सुरू आहे। म्हणूनच आज तीर्थक्षेत्राची जोरदार घोषणा ही या राज्याच्या वित्तमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करणारी आहे असं मी मानतो। कारण मुख्यमंत्र्यांना जरी तो अधिकार असला तरी ते वित्तमंत्र्यांच्या बजेटमध्ये वित्तमंत्र्यांनी बजेट मांडताना का घोषणा केली नाही तीर्थक्षेत्रांचा यात्रा दर्शनाचा, हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।